मित्रांनो, आपण आलो आहोत फलटण या ठिकाणी. या ठिकाणी दिनांक 30 जून रोजी भव्यदिव्य अशा बिनजोड शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बिनजोड शर्यतीचे आयोजक आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि याचं संयोजन करण्यात आलेलं आहे अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याच्या वतीने. या बिनजोडच्या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, त्याचबरोबर मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून मित्रांनो, आपल्या समवेत आहेत आयोजक रोहित यादव सर, अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र फलटण तालुक्याचे अध्यक्ष. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, कशानिमित्त बिनजोड शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे? रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी बिरोबा उत्सव निमित्त आपण बैलगाडा शर्यतीचं बिनजोडचं आयोजन केलेलं आहे. आणि या बिनजोड शर्यती कुठं होणार आहे, ठिकाण कुठलं आहे? जाधववाडी या ठिकाणी मैदान होणार आहे. आणि या बिनजोड शर्यतीची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे? बिनजोडची शर्यतीची परमिशन आपल्याला उद्या पाहायला भेटेल. फाटीचं काम कधी सुरू होणार आहे? फाटीचं काम उद्या चालू होईल. ऑलरेडी तर फाट्या तयारच आहेत, फक्त फिनिशिंगचं काम राहिलेलं आहे, ते उद्या पूर्ण होऊन जाईल. आणि आपल्याला पूर्ण फाट्या तयार झाल्यानंतर कधी पुन्हा एकदा दुसरी मुलाखत पाहायला मिळेल? साधारण गुरुवार शुक्रवारला आपल्याला ही मुलाखत पाहायला भेटेल. एक आयोजक त्याचबरोबर फलटण तालुका संघटनेचे तालुका अध्यक्ष या नात्यानं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून बिनजोड शर्यतीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? विशेष करून मी आता शर्यतीसाठी येणाऱ्या मुंबईमधील बांधवांना एवढंच आव्हान करेल की आपलं मैदान मुंबई संघटना आणि अखिल भारतीय संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हे मैदान घेत आहे. तरी हे मैदान घाटावरील पहिलं मैदान असल्याने आपल्याला एक आदर्श निर्माण करायचा आहे. त्यामुळं सर्व बैलगाडी मालक, चालक आणि शौकीन यांना माझं एकच आव्हान असेल की सर्वांनी तर शिस्तीचं पालन करायचं आहे. एक आपला हा नाद आहे, हा कशा प्रकारे शिस्तप्रिय नाद आहे, हा आपल्याला सर्वांना दाखवून द्यायचा आहे. चालते. धन्यवाद सर. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सचिव, जागतिक विजेता पैलवान विलासदादा देशमुख, आणि या बिनजोड शर्यतीच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती ते देणार आहेत. नियम अटी कसे आहेत, त्याचबरोबर मैदान कसं आहे आणि निकाल कसे होणार आहेत, आणि या मैदानातील झेंडा पंच, हुशार पंच कोण कोण आहेत आणि काय आव्हान करणार आहेत ते सगळं सांगणार आहेत. दादा, संपूर्ण माहिती द्या बिनजोडच्या मैदानाच्या संदर्भातली. प्रथमतः हे मैदानाचं आयोजन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केलेलं आहे आणि या आयोजनाची जबाबदारी म्हणजे पहिलंच ठिकाण आम्ही ह्या पहिल्याच वर्षी 2024ला फलटण तालुक्याला हा मान दिलेला आहे. सगळ्या परिसरात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक असलेला फलटण तालुक्याचं हा मैदानाचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी मोठ्या रकमेची मैदानं झालेली आहेत आणि ह्या ठिकाणी सगळ्या गोष्टी अतिशय पारदर्शक आणि काटेकोरपणे पालन केले जातात. ह्या मैदानाचं आयोजन इथून पुढं भविष्यात कायमस्वरूपी घाटावर 21 जूनचं पेडगावचं मैदान झाल्यानंतर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचीच पहिली बिनजोड राहील, जी सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने घोषित केली जाईल. आणि हे आयोजन प्रामुख्याने आमचे जे मुंबईचे बांधव आहेत, ज्यांचे आमचे पिढ्यानपिढ्यांचे ऋणानुबंध आहेत, हे आयोजन फक्त त्या मुंबईच्या बांधवांसाठी, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र इथल्या बांधवांसाठी आहे. कारण की प्रामुख्याने हा पश्चिम महाराष्ट्राचा खेळ नाही. पश्चिम महाराष्ट्राची संस्कृती ही 3 फेऱ्यांची आहे, पण कुठंतरी आपल्याबरोबर आपल्या बांधवांनाही सहकार्य करायचं, त्यांनाही मदतीचा हात द्यायचा आणि त्यांचाही नाद जोपासायचा, ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे आयोजन या फलटण या ठिकाणी केलेलं आहे. तर आता पल्ला किती असणार आहे दादा? ह्या मैदानचा पल्ला टेपनुसार जर आपण अंतर काढलं तर 1200 फूट आहे आणि पावलावर काढलं तर साधारणतः 525 ते 530 पाऊल आहे. बॅरिकेड किती फूट असणार आहे? बॅरिकेड खालून फक्त 100 फूट, म्हणजे सुट्टीला जर कोणत्या गाडीचं काय जर एखादी गाडी फिरली तर फक्त खालून 100 फूट आम्ही बॅरिकेड करणार नाही. आणि तिथून स्टार्ट टू एंड फाटी संपल्यानंतर, निकाल रेस संपल्यानंतर सुद्धा पुढं एक 10 ते 20 फूट बॅरिकेड राहणार आहे. खाली सुट्टीला कोण असणार आहेत? सुट्टीला गाड्यांना हुशार पंच मुंबईचे असतात, ते विष्णू भगत आणि मामा म्हात्रे चिंचवली, हे दोघं हुशार पंच आहेत. पण त्यांना सहकार्याला आमच्या महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध धनावडे बापू, सोमनाथ जगदाळे, सुनील मुळीक, पप्पू मंडले आणि
सलीम मुलानी, हे 5 झेंडापंच आमच्या खाली त्यांच्या मदतीला राहणार. या बिनजोडचं समालोचन कोण करणार आहे? या बिनजोडचं समालोचन मुंबईच्या भाषेत, मुंबईच्या शैलीत जर करायचं असेल तर राहुल भोईर म्हणून आमचा युवा कार्यकर्ता आहे मुंबईचा, जो संघटनेचा एक सदस्य आहे, तो करणार आहे. आणि घाटावरील आपल्या रांगड्या भाषेतला आवाज, कणखर आवाज आणि घाटावरील आपली अस्मिता जपत आपले सुनील मोरे, विकास जगदाळे, किरण भिसे, रणजित बनसोडे, मयूर तळेकर, प्रवीण घाटे, संपत वाघमोडे आणि पप्पू सूर्यवंशी वांगी हे करणार आहेत. निकाल रेषेचं सूत असणार आहे, तिथं कोण सगळं पाहणार आहे? अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष नितीनाबा शेवाळे, दत्ताभाऊ गायकवाड, सुभाष तात्या मांगडे, आनंदप्पा मोहिते, धनाजी तात्या, उदयदादा, विजय अण्णा, अनिल अप्पा काटकर, मानाजी काका घाडगे, माणिक बापू वाघमोडे, विजीव काळे, प्रदीप नाना पाटील, मोहन मदने नाना, सयाजी नाना, ह्या सर्व वरिष्ठांच्याकडे ती जबाबदारी आहे. म्हणजे अदलून बदलून प्रत्येकाला आपण तिथं कार्यान्वित करणार आहोत. दिवसभर बिनजोडच्या शर्यती होतोपर्यंत ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? 100%. एक नाही 2 ॲम्ब्युलन्सची सोय केलेली आहे आपण. त्याचबरोबर पाण्याचा टँकर आहे. पशुवैद्यकीय अधिकारी? पशुवैद्यकीय अधिकारी आपण सांगितलेले आहेत. त्याचबरोबर घाटावरची पहिली बिनजोड म्हटल्यानंतर मोठ्या प्रमाणावरून प्रेक्षक येणार आहेत, बैलगाडी चालक मालक येणार आहेत, मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी होणार आहे. तर या गर्दीचं नियोजन कसं असणार आहे? पार्किंगची व्यवस्था कशी आहे? बैलगाडी मालकांनी मैदानाच्या कोणत्या बाजूला उतरावं? बैलगाडी मालकांच्या गाड्यांसाठी पार्किंग हे मैदानाच्या पश्चिमेच्या बाजूला भरपूर असं पटांगण आहे, तिकडं आपण केलेले आहे. किंवा त्याहूनही जास्त गाड्या आल्या तर मैदानापासून आपण पाहिलं तर साधारणतः 200 ते 300 मीटर अंतरावर मैदानाच्या निकाल रेषेच्या समोरून एक रोड गेलेला आहे पश्चिमेकडं. त्या रोडच्या 300 ते 400 मीटर अंतरावर विमानतळाचा परिसर आहे आणि जवळपास 200 ते 300 एकर जागा पटांगण मोकळे, तिथं आपण पार्किंगची सोय केलेली आहे. तिथून सर्व बैल मालक काय 200-300 मीटर लांब अंतर नाही आहे, तिथून इथपर्यंत येतील. आणि जे बैल बांधायची जागा आहे ती मैदानच्या निकाल रेस संपल्यानंतर समोर भरपूर असं मोठं पटांगण आहे, तिथं बैल झुंपण्याची पण जागा आहे आणि बैल बांधण्याची पण जागा आहे. व्यावसायिक पण मोठ्या प्रमाणात नाही येणार आहेत. व्यावसायिकांना कोणत्या बाजूला स्टॉल लावावेत? व्यावसायिकांचा स्टॉल जे मैदानच्या पश्चिमेकडे थोडंफार आणि मैदानाच्या पूर्वेकडे जो रोड आहे तो रोडच्या साईडला एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंडला लागून सगळे व्यावसायिकांचे स्टॉल लावणार आहे आपण. आता आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी मोठी मैदान होतात, मोठ्या प्रमाणावरती गर्दी होती आणि 4 चाकी वाहन चालक आहेत जे 4 चाकी घेऊन येतात, प्रेक्षक असतील, बैलगाडी मालक असतील, हे डांबरीच्या बाजूला गाड्या लावतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. आता हे शहराच्या मध्यवर्ती तुम्ही बिनजोड घेताय, त्यामुळे त्या 4 चाकी वाहन चालक असतील, पिकअप ड्रायव्हर असतील, बैलगाडी मालक असतील, प्रेक्षक असतील, यांना काय आव्हान कराल? मी सगळ्या बैल मालकांना, चालकांना आणि बैलप्रेमींना एक आव्हान करतो की इथं पश्चिम महाराष्ट्रातली नामांकित 3-4 मैदान झालेले आहेत, त्यामुळे इथल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बैल मालकांना सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत. फक्त आपल्या मुंबईचे बांधव आपल्याकडे पाहुणे म्हणून येणार आहेत, तर कोणाची गैरसोय होऊ नये, येणाऱ्या जाणाऱ्या इथल्या स्थानिकांची गैरसोय होईना म्हणून डांबरी लगत किंवा डांबरच्या रोडवर कोणीही वाहने उभी करू नका. एक तर ती पश्चिमेच्या बाजूला करा किंवा भरपूर असं पटांगण आपण सांगितल्याप्रमाणे आता विमानतळाचं आहे तिथं सगळ्यांनी पार्किंग करा. या बिनजोड सगळ्या बिनजोड पूर्णपणे मैत्रीपूर्ण होतील का? नाही, हा खेळच, बिनजोडचा खेळच मैत्रीपूर्ण आहे. म्हणजे ह्या बिनजोडचा इतिहास दिवंगत पंढरीशेठ फडके असतील, त्यांचा इतिहास जरी बघितला तरी आजपर्यंत त्यांनी एकत्र मैत्रीतच शर्यत केलेल्या आहेत आणि आमच्यासारखे नवयुवक त्यांची प्रेरणा घेऊन आज ह्या शर्यतीला कुठेही गालबोट न लावता मैत्रीपूर्वक सर्व शर्यती करण्याच्या मार्गावर. विजयी झालेल्या बैलगाडी चालक मालकांना काय त्या या संदर्भात सांगाल तुम्ही? जर एखादी गाडी विजयी झाली तर त्या संदर्भात काय सांगाल? नाही, विजयानं कुणी हुरळून जाऊ नये आणि अपयशानं खचून जाऊ नये. ही एकच स्पर्धा आपल्या आयुष्याची शेवटची स्पर्धा नाही आहे. स्पर्धा ह्या अनेक होत राहतात. स्पर्धक जो असतो तो येणाऱ्या स्पर्धेसाठी स्वतःला प्रिपेअर करत असतो. बरोबर. आपण एखाद्या वेळी एखाद्या स्पर्धेत अपयशी ठरलो तर आपण कुठं कमी पडलो, काय चुकलं ह्याचा बोध घ्या, ह्याचा अभ्यास करा आणि पुन्हा नवीन होणाऱ्या स्पर्धेसाठी सज्ज व्हा आणि त्यात विजयाश्री खेचून आणा. विजय साजरा करत असताना काय गोष्टींचं पालन करावं? नाही, आनंद आपण साजरा करतो, 100% आनंद साजरा करावा, आनंद असावा, पण तो कुणाच्या भावना दुखवतील अशा स्वरूपाचा असू नये. किंवा जे पोस्ट आपण टाकतो, आपण बाईट देतो किंवा बॅनर टाकतो, त्या बॅनरमध्ये कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य किंवा आक्षेपार्ह शब्द टाकू नयेत, जेणेकरून इतरांची मनं दुखवली जातील. ही संस्कृती, ही परंपरा आपल्या पूर्वजांनी कशासाठी करून ठेवली ह्याचं आधी काहीतरी चिंतन करा.
ही जी जुन्या पिढीच्या लोकांनी गेले 100, 150, 75, 80 वर्षापासून ही बैलगाडी शर्यत सुरू केली, ही माणसं जोडण्यासाठी केलेली आहे. ही लांबून म्हणजे हजारो किलोमीटरवरून येणारे आज आपले उत्तर महाराष्ट्रातले बांधव असतील, ते एक प्रेमाचे नातेसंबंध आपण त्यांच्याशी जोडतोय. तर ते प्रेमाने आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असं मला वाटतं. त्याचबरोबर शेपटीचा चावा घेतला एखाद्या चालकाने बैलाच्या, तर कसा निर्णय असणार? बिनजोडचा निर्णय किंवा बिनजोडचे नियम हे मुंबई कमिटीचे आहेत. कारण की हा खेळ हा मुंबई, पालघर, ठाणे, रायगड यांचा आहे. त्यामुळे तिथला जो नियम आहे, शेपटीचा चावा घेतला, बैलाला अंगठी लावली, बिंगरी लावली, टोचा लावला किंवा सुट्टीला बैलाला फोक लावली, तर ती गाडी बाद घोषित केली जाईल. त्याच्या विरुद्ध गाडीला आपण विजय घोषित करणार आहोत. त्याचबरोबर एका वेळेस खाली किती 60 ते 70 गाड्या उभ्या राहू शकतात. कारण की फाटीच्या म्हणजे जी आपली सुट्टीची रेष आहे त्याच्या पाठीमागे साधारणतः 150 फूट आपण जागा मोकळी ठेवली आहे. आणि आजूबाजूचा परिसर जो आहे त्याच्या तो प्रचंड असा मोठा असल्याने तिथं एक 60-70 गाडी ॲट अ टाईम उभी राहू शकते. आणि सकाळी किती वाजता बिनजोड चालू होते? बिनजोडचं मैदानचा नारळ सकाळी 8 वाजता फोडला जाईल. त्याचबरोबर किती वाजता बंद होईल बिनजोड? संध्याकाळी आपण 6चं टायमिंग लास्ट दिलेलं आहे. 6 वाजता बिनजोडचं मैदान हे शेवट आपण बंद करणार आहोत. त्याचबरोबर लॉबी टचचा निर्णय आणि देवदगडाचा निर्णय काय असेल? लॉबी टच, बिनजोडच्या खेळात लॉबी टच म्हणजे सुट्टीला जर गाडी सुटली त्यानंतर कोणत्याही तासात गेली किंवा तुमच्या अगदी बॅरिकेडच्या बाहेर गेली आणि परत ती गाडी जर आत आली, बॅरिकेडच्या सुट्टीला बाहेर गेलेली असेल आणि परत आत आली आणि परत जर त्याच्या असलेल्या साईड म्हणजे बिनजोडमध्ये डावी किंवा उजवा रस्ता आहे, डावी किंवा उजवी साईड असते, जर त्याच्या साईडमधून सरळ आली सुतापर्यंत आणि ती जर सरळ पळाली तर तिला आपण निर्णय देतो. फक्त जर ती देवदगड जो ठेवलेला असतो सुतावरचा दगड, त्या अंतरात जर कुठे बैलाचा पाय त्या निकाल रेष म्हणजे तासात किंवा चाक आलं, पाय आला, तर आपण ती गाडी बाद करतो. देवदगड किंवा निकाल रेषेवरच्या दगडाला बैलाचा पाय लागला, चाक लागला किंवा गाडी ह्या साईडला आली तर ती गाडी आपण बाद घोषित करतो. आणि आता हे मैदान आयोजन केलं जाते संघटनेच्या मार्फत, तर कटिंग कसं असणार आहे? आता जसं तुम्हाला मी सांगितलं की सगळ्या गोष्टी म्हणजे काय गोष्टी आपण बोललो असेल, काय गोष्टी राहिल्या असतील, पण सगळे नियम हे मुंबई कमिटीचे राहतील. त्यासाठी आपण मुंबई कमिटीला इथं निमंत्रित केलेलं आहे. मैदानाचं आयोजन जरी आपण केलेलं असलं तर या मैदानावर नियंत्रण हे मुंबई कमिटीचं राहणार आहे. आता आपल्या मदतीला सगळे मुंबईकर येणार आहेत. कटिंगचा विषय जो आहे तो जो उपविजेता आहे त्याच्या रकमेतून 15% कटिंग केलं जाईल, हा नियम आहे. आणि विजयी मालकाची जी रक्कम अनामत रक्कम आपल्याकडे जमा आहे ती त्याला पूर्णता दिली जाईल आणि उपविजेत्याच्या रकमेतून आपण 15% कटिंग करणार आहे. लाईव्ह कोणत्या कोणत्या चॅनलवरनं केलं जाणार आहे? लाईव्ह टेलिकास्ट तिथं STC लाईव्हवरून असणार आहे. त्याच्या मदतीला तात्या शर्यत असतील, P3 असेल आमचा पवन यादव, तो येणार आहे. आणि आमचे जे सगळे यूट्यूबर्स आहेत म्हणजे तुमचा मैदान रिपोर्टर तुम्ही स्वतः आहातच, त्याचबरोबर धनाजी पिसाळे, सँडी यादव आहे, अमोल मोठे आहे किंवा मग शर्यत तात्या हे गोलब तात्या आहेत, ते सगळे बैलगाडा शर्यत हे सगळी लोक इथे उपस्थित राहणार आहेत. बरोबर दादा, बॅनरवरच्या शर्यती किती वाजता संपन्न होतील? बॅनरवरच्या शर्यती आम्ही ते शर्यती दुपारच्या अगोदर साधारणतः दुपारी 2च्या अगोदर आम्ही त्या शर्यती सगळ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना विनंती करणार होतो सर ज्या बॅनरवर शर्यती जमल्यात त्या लवकरात लवकर संपून घ्यायच्या. नोंद किती वाजेपर्यंत? नोंद दुपारी 3 वाजेपर्यंत चालू होणार. थर्ड अंपायरची भूमिका कोण पाहणार आहे? थर्ड अंपायरची भूमिका ही मुंबई कमिटी पाहणार आहे. जी मुंबईचे पदाधिकारी आहेत, अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड पालघरचे जे वरिष्ठ पदाधिकारी येणार आहेत ते थर्ड अंपायरची भूमिका बजावणार आहेत. आणि सामना निकाल झाला तर कसा असणार? सामना निकाल जर दोन्ही गाड्या बाहेर गेल्या, दोन्ही गाड्या आपले तास सोडून बाहेर गेल्या तर त्या सामन्यात घोषित करण्यात येणार. आणि जर दोन्ही गाड्यांचं निकाल रेषेवर त्याला जर तोंड लागलं तर तो सामना घोषित करणार. त्याचबरोबर दादा, मैदानामध्ये काय अनुचित प्रकार आढळला तर त्याच्याबाबत कशी भूमिका असणार आहे आयोजक आणि संघटनेची? आपण अनुचित प्रकाराबाबत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र म्हणजे आज ठाणे रायगड पालघरचे पदाधिकारी असतील ते ह्या महाराष्ट्राच्या संघटनेचे सदस्य असल्याने सर्वांनी एकत्रित बसून आम्ही निर्णय घेतलेला आहे की कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहोत संघटनेमार्फत. त्यानंतर गाड्या सुटल्यानंतर गाडीची पाठीमागची जे लोक असतात त्यांना कशा पद्धतीने यायला लागणार आहे? आपण त्यासाठीच गाड्या सुटल्यानंतर कोणीही ट्रॅकमधून येणार नाही याची दक्षता घेत खाली आपले प्रमुख झेंडापंच, त्यांच्याबरोबर दोन्ही साईडला 5-5 बाउन्सर आणि आपल्या फलटण तालुका संघटनेचे 10-10 पदाधिकारी तिथे उपस्थित असणार आहेत. जे आसूड घेऊन असणार आहेत ते सगळे पब्लिक बॅरिकेडच्या बाहेरून पाठवणार आहेत आणि बॅरिकेडच्या बाहेर एक फाटी
डाव्या साईडला आणि उजव्या साईडला आपण बैल जुंपलेले बैल खाली जाण्यासाठी किंवा त्याच्या मागं त्यांचे जे काही सुट्टी मेकर असतील, ड्रायव्हर असतील, त्यांना खाली जाण्यासाठी आपण ती जागा सोडलेली आहे. त्याच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहून सहकार्य करायचं. एक अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी या नात्याने तुम्ही तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना या बिनजोड शर्यतीच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? मी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालकांना, चालकांना आणि बैलप्रेमींना एवढी विनंती करतो की हे मैदान आमच्या अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, पालघर, मुंबई येथील बांधवांसाठी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील बैलमालकांनी आणि फलटण तालुका संघटनेने आयोजित केलेलं आहे. या मैदानात आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं मी सर्वांना निमंत्रित करतो की आपण मोठ्या संख्येने या. हे मैदान माझ्या मुंबईच्या बांधवांना एक चांगली घाटावरील ओळख करून देण्यासाठी आणि आपले ऋणानुबंध जपण्यासाठी आम्ही घेतलेले आहेत. तुम्ही ह्या 30 तारखेच्या मैदानात आमचे पाहुणे आहात, त्यामुळे तुम्ही इथं येऊन हे मैदान तुमचं स्वतःचं मैदान असल्याने उत्कृष्ट पद्धतीने कसं संपन्न करायचं यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. जिथं आमच्याकडून कोणत्या गोष्टीची तुम्हाला जर काही अडचण किंवा कुठं कमी वाटत असेल तर तुम्ही आम्हाला त्या पद्धतीचे सूचना करा. आम्ही त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. फक्त हे मैदान मी विनंती करून सांगतो सगळ्यांना की हे मैदान तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही ह्यात सहभागी व्हा. कोणताही गोंधळ गडबड ह्या मैदानात नको आहे किंवा खाली गाड्या सुटल्यानंतर पब्लिकनं कोणत्याही गाडीला बैलाला त्रास होईल अशी वागणूक करू नका, जेणेकरून आम्हाला तुम्हाला काही परखड भाषेत काही शब्द सुनवावे लागणार नाहीत. आणि चुकून जर आमचे झेंडापंथ खाली असतील, जर कुणाला एखादा आसोडाचा फटका लागला तर मी सूचना तुम्हाला आणि विनंती करतोय की एकतर तुम्ही सगळ्यांनी आपलं मैदान आहे म्हणून या मैदानात दाखल व्हा आणि जर काय चुकून एखाद्याला लागलाच फटका तर आपलं घरचं मैदान म्हणून थोडंसं समजून घ्या. त्याचबरोबर प्रेक्षकांना काय आव्हान कराल? प्रेक्षकांनी बैल मालकांना, बैल चालकांना बॅरिकेडला कोणताही त्रास होणार नाही यासाठी आपली दक्षता घ्या. त्याचबरोबर आपण समोरून गाड्या बघताना कोणती इजा आपल्याला होऊ नये. जबाबदार व्यक्ती तुम्ही सगळे आहात. तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमच्या स्वतःवर आहे, त्यामुळे कोणताही अपघात ह्या मैदानात घडू नये यासाठी सगळ्यांनी दक्षता घ्या. चालते, धन्यवाद दादा. तर जाता एक शेवटचा प्रश्न. ही फाटी आता कटनाची आहे, बरोबर आहे? बरोबर. तर आता पाऊस आला तर कसं असणार आहे? का तुम्ही इथले प्रॉपर आहात, स्थानिक आहात, तुम्ही नेहमी येतात, आता ह्या फाटीला पाऊस आल्यानंतर काय त्रास होतो का? आता काल रात्री जिथं अत्यंत 1 तास ते 1.5 तास तुफान पाऊस झाला आहे, आपण पाहू शकता. आता असं वाटेल की कमीत कमी इथं पाऊसच झालेला नाही 1 महिना. या पद्धतीनं इथं हे आहे, त्यामुळं इथं पाऊस जरी झाला तरी आपण एक 15-20 मिनिटात आपण शर्यती चालू करू शकतो. अशा पद्धतीने इथं रान आहे आणि या ठिकाणी 3 शर्यती, बैलगाडा शर्यती मोठ्या रकमेच्या झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व नामांकित बैल या मैदानावर पळून गेलेले आहेत. तुम्ही काय आव्हान कराल? माझं सर्व बैलगाडी मालक, चालक आणि बैलगाडा प्रेमींना एकच आव्हान आहे की आपण हे मैदान आपलं स्वतःचं मैदान आहे असं समजून लवकरात लवकर येऊन आणि शिस्तीचं पालन करून सहकार्य करावे. चला तर मित्रांनो, ही होती मुलाखत पश्चिम महाराष्ट्र आणि घाटावरील पहिल्या बिनजोडची. याबाबत आपल्याला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलाखतीच्या माध्यमातून या मैदानाची रूपरेषा सांगितली असून धन्यवाद.